हां, नमस्कार भावांनो, कसे आहात? मी ओंकार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललो आहे. आत्ता वाजलेत 12:30 रात्रीचे. निघायला गडबड झाल्यामुळं आणि उशीर झाल्यामुळं मी इंट्रोडक्शन व्हिडिओ करू नाही शकलो रूमवर माझ्या. पण ठीक आहे, मी जाता जाता हळूहळू तुम्हाला ह्या ट्रिपबद्दलची माहिती देत राहीन. ही ट्रिप आहे ट्रेकिंग आणि कॅम्पिंगबद्दल. ही 2 दिवसाची असणार आहे, 2 रात्री आणि 2 दिवस. तर सध्या असा प्लॅन आहे की इथून आम्ही गाडी केली आहे, अंधेरी येऊन आमचा ग्रुप निघतो आहे. तो इथून वाशीला पिकअप करेल मला. मग आम्ही जाऊ पिंपरी या गावाला. तर हळूहळू मी माहिती देत राहीन पूर्ण प्रवासात. होपफुली ही ट्रिप खूपच इंटरेस्टिंग आणि मस्त राहील तुमच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण. तर चला मग बघू वाट कधी येतात आमचे मित्रमंडळी आणि पिक करतात. मला हे कळत नाही आहे इथं एवढा अंधार काय आहे. म्हणजे नेहमी तरी वाशीला असं नसतं. तर मंडळी भेटलेली आहेत. आता आपला प्रवास सुरू होतो आहे. थोडंसं सामानाचं सेटिंग सुरू आहे जसं तुम्ही बघताय. तर आता आपण प्रवास सुरू करूया. गेट सेट गो. बहुत ट्रैफिक होते हैं यार. आवाज एकदम पतला आवाज. सकाळचे 6:30 वाजलेत आणि आम्ही पोहोचलो पिंपरी या गावी. ॲक्च्युली आम्ही इथं पोहोचलेलो अराउंड 4:30ला. झोपलेत काही मेंबर्स. कोणतं गाव रे? पिंपरी. आता आपण बेकार थंडी आहे राव. मोठा पाणी. चालता चालता आम्ही दोघंच मागे उरलोय, मी आणि गौरव. वो आहे क्या वो? वही है. अच्छा, नहीं सापडले आम्हाला. हाँ, तर अंदरबन असे अंदरबन ना, मैं हमेशा नाम भूल जाता हूँ. अंदरबन. तर अंदरबन ट्रेकसाठी खूप फेमस आहे. इकडे यायला वाशीवरून आम्हाला, म्हणजे मी वाशीला चढलो त्यामुळे वाशीवरून आम्हाला ऑलमोस्ट लागले 4 तास. तिथं 12:30ला निघालो, इथं 4:30पर्यंत पोहोचलो. मग इथे आम्ही तवेरामध्ये थोडं झोपलो 2 तास. 6:30ला उठलो आणि मग इथंच एक जवळ हॉटेल होतं, तिथं चहा नाश्ता मस्त मारला. आता सगळे तयार होऊन तिकडे जातो आहे. व्ह्यू खूपच सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. तर ह्या गावाचं नाव पिंपरी असं आहे. तुम्हाला जर मुंबईवरून यायचं असेल कोणती प्रायव्हेट कॅब करून किंवा तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टनी पण येऊ शकता. पब्लिक ट्रान्सपोर्टबद्दल अजून मी एवढं शुअर नाही आहे, पण प्रायव्हेट कॅब म्हणाला तर आम्ही ज्या तवेरानी आलो त्यांनी आम्हाला घेतले 3,500 रुपये इथंपर्यंत ड्रॉप करून. तो गेला आत्ता जस्ट. सो हा कन्व्हिनियंट ऑप्शन आहे जर तुमच्या टीममध्ये किंवा तुमच्यासोबत असणारे लोक जर जास्त असतील. कॉन्ट्रीब्युशन जेवढं होईल तेवढं चांगलंच असेल. त्यानंतर मग इथं येऊन तुम्ही थोडा नाश्ता वगैरे करून मग तुम्ही निघू शकता ट्रेकसाठी. साधारणतः 4-5 तासाचा हा ट्रेक असेल. त्यामध्ये इतकी डिफिकल्टी नाही आहे, मीडियम लेवलचा ट्रेक आहे. त्यामध्ये फक्त तुम्ही हायड्रेटेड राहा, स्वतःला हायड्रेटेड ठेवा.
पॉईंटचं नाव इंडिपेंडन्स पॉईंट का ठेवलं आहे मला खरंच माहीत नाही, आणि तो कोण विचारायला पण नाही आला की का ठेवलं आहे. बट हां, दिस इज इंडिपेंडन्स पॉईंट. आणि हे पुण्यापासून पण खूप जवळ आहे. तो जे कोण पुण्याचे आहेत तुम्ही खूप इझिली बाईकवरनं पण येऊ शकता. रस्ता थोडासा आता पावसाळा जर झाल्यामुळं थोडासा वाट लागलाय, पण ठीक आहे, बाईकसाठी इट्स ओके. सिरियस तिकडे तो कोणता लेक आहे रे की डॅम आहे? कोणता? अच्छा, आणि हे टाटा पॉवरचेच वायर्स आहेत ना? यार तो कुत्रा कधीपासून आमचा सोबत आहे, नॉट पाठलाग करतो, सोबत आहे, मानलं पाहिजे त्याला. सांग रे त्याला जायला, बिचारा दमलाय. दादा तुम्ही बसा की का दमताय? आवाज ऐकताय? आय होप ऐकू येत असेल, मला माहित नाही, पण हे मे बी रात किडे असावेत. सकाळी तिकडं होतो, पूर्ण टाऊन मारून इकडं आलं, बरोबर ना? येस. हां, तर सगळ्यांनी छोटासा ब्रेक घेतलेला आहे, दमलेत सगळे. काय खाताय? संत्री? फायनली तर जंगलातनं तरी थोडंसं बाहेर आलं. हां, गेले 2.5-3 तास सुरू आहे, मजा पण येते आहे, पण आता थोडीशी भूक लागायला लागली आहे सगळ्यांना. तर वाजलेत दुपारचे 3 आणि माहीत नाही मला की हा आमचा कितवा ब्रेक आहे, बट अजून थोड्या वेळाने पोचू अशी आशा आहे, कारण जे डोंगर क्रॉस करायचे होते ते तर आम्ही केलेत. फक्त आता इथून गावाकडे जायचं आहे. अरे हम तो फकीर आदमी हैं, झोला लेके चल पड़ेंगे. तो बस चल पडे. तुम्ही कधी इथं आलात आणि ब्रेक घेतला तर 40 फूट खाली होता तो. ते दिसत आहेत आतमध्ये एवढं खोल आहे. त्यांच्याकडनं त्यांचा हातनं बनवलेला छास नक्की प्या, टाक ज्याला म्हणतो आपण. सो मस्ट रिफ्रेशिंग थिंग. पाऊस भरपूर होता त्याने समजा पण ना. 3:45 वाजलेत आणि इकडं आम्हाला समोर लेक दिसतंय, पण स्टील अजून अर्धा तास तरी लागेल. चल ना, फायनली इकडून तिकडून कुठून फिरून फिरून या डॅमवर आलो आहे. पण ह्या डॅमच्या त्या बाजूला जायचं आहे, तो इथं तरी बंद आहे गेट, सो आम्ही ह्या वाटेवरून जाऊ. सो पुन्हा तिकडून वळून चला तर मग
ठीक आहे माझी हालत खूप खराब आहे. मी सध्या इतकं बोलण्याच्या स्थितीत नाही आहे, पण ठीक आहे. हां, सो मित्रांनो, आम्ही ट्रेकिंग सुरू केलेली सकाळी 10:30च्या अराऊंड, सगळं आवरून वगैरे 10-10:30च्या अराऊंड, आणि आत्ता वाजलेत 4:30. सो ऑलमोस्ट फायनली खालच्या रोडला आलो आहे. आणि हा बघा, तो हा डॅम आहे, धरण आहे, आणि हा रस्ता सुंदर वाटतं. आता दमल्यावर एक मिनिट. आता ॲक्च्युली दमलेलं हे फक्त रात्रीच कळणार आहे, कारण आता हे सगळं बघून तर कळत नाही. रात्री जेव्हा पाय दुखतील एकदम कडकमध्ये तेव्हा कळेल, कारण जेव्हा तुमच्या ट्रेकिंगचा एंड डिसेंडिंग होतं तेव्हा पायांची ऑलमोस्ट सॉरी बट ओव्हरऑल इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. प्रत्येक ट्रेकमध्ये तुम्ही काहीतरी वेगळं शिकता, प्रत्येक ट्रॅव्हल एक्सपिरियन्स हा वेगळा असतो. तर आय होप तुम्ही हे सगळं एन्जॉय करत असाल बघताना. आणि तुम्ही जेव्हा ठरवाल की अंदरबन, यस फायनली आय गॉट अंदरबन ट्रेकसाठी तुम्ही जर प्लॅन केला असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करेल. 6-6.5 तासाचा हा ट्रेक झाला आहे. आत्ता मध्ये थोडी सर्दी झाली आहे. मग आत्ता तिकडे खालच्या डेस्टिनेशनवर पोहोचून टेंट बांधणार आहे. सो इकडे आम्ही लेक साईडला कॅम्पिंगचा प्लॅन केला आहे. तर हा व्हिडिओ ॲक्च्युली खूपच लांबला जातो आहे, त्यामुळं मी ह्या व्हिडिओचे 2 पार्ट करेन. एक पहिला पार्ट असेल तो फक्त या ट्रेकिंगबद्दल असेल, आणि दुसरा पार्ट असेल तो कॅम्पिंगबद्दल, जो आज संध्याकाळी सुरू होऊन उद्या आम्ही देवकुंड कवर करणार. मग तर ह्याच व्हिडिओचा दुसरा पार्ट बघायला विसरू नका, कारण कॅम्पिंग पण खूप इंटरेस्टिंग गोष्ट असते. ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुमचे काही सजेशन्स असतील या व्हिडिओबद्दल किंवा पुढच्या माझ्या ट्रिप्सबद्दल जे मी इम्प्रूव्ह करू शकतो, तर प्लीज कमेंटमध्ये सजेस्ट करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि आपलं चॅनल भावांनो ब्लॉग्स सबस्क्राईब करा. तर मग हसत राहा, खेळत राहा, पुन्हा भेटू.